Welcome student. Myself Bhagyashree Prakash Ranade, Junior College teacher from Rayat Shikshan Sanstha, Yashwantrao Savan Institute of Science, Satara. Under the ROSE project conducted by Rayat Shikshan Sanstha and managed by Yashwantrao Savan Institute of Science, Satara. Today, in our fourth lecture of the topic complex number, today we are going to study about the next point from the topic complex number, and that is Argand diagram or complex plane. Now, a complex number z is equal to x plus iy, where xy belong to R and I is equal to root of -1 is expressed as a point in the plane whose coordinates are order pair xy. Jean Robert Argand used the one-one correspondence between complex number and points in the plane. आता बघा, आर्गन डायग्राम म्हणजेच काय, त्याला आपण कॉम्प्लेक्स प्लेन असंही म्हणतो. आता तुम्हाला माहिती आहे की आपण कोणताही रियल नंबर हा एका लाईन वरती प्लॉट करू शकतो, रियल लाईन वरती प्लॉट करू शकतो. ठीक आहे. तसंच आपण कोणताही रियल नंबर ज्याला दोन कोऑर्डिनेट असतील एक्स आणि वाय, तो आपण पॉइंटच्या रूपामध्ये एक्स वाय अशा दोन ऍक्सिस असलेल्या प्लेन मध्ये सुद्धा प्लॉट करू शकतो. हे आपण यापूर्वी शिकलेलो आहोत. पॉइंट कसे प्लॉट करायचे ते आपण शिकलेलो आहोत. ठीक आहे. लाईन कशी ड्रॉ करायची तेही आपण शिकलेलो आहोत. मग जसं कोणताही रियल नंबर हा ग्राफ पेपर वरती एक्स वाय प्लेन मध्ये प्लॉट करता येतो, त्याचप्रमाणे कोणताही कॉम्प्लेक्स नंबर हा कसा एक्सप्रेस करता येईल आपल्याला ग्राफिकली, यावर विचार केला गेला तेव्हा जीन रॉबर्ट आर्गंड या मॅथमॅटिशियनने कॉम्प्लेक्स नंबरचे जे रिअल आणि इमॅजिनरी पार्ट आहेत, म्हणजे कोणते तर एक्स आणि वाय, या रिअल आणि इमॅजिनरी पार्टचा वन वन करेस्पॉन्डन्स हा एक्स वाय या ऑर्डर पेअरशी त्याचा संबंध लावला. आणि जे त्याचे रिअल आणि इमॅजिनरी पार्ट्स आहेत हे आपण प्लेन मधल्या एक्स वाय प्लेन मधल्या एक्स वाय या पॉइंटशी रिलेट करू शकतो, हे त्याने लक्षात आणून दिलं. त्यामुळे कोणताही पॉइंट हा प्लेन मध्ये आपल्याला प्लॉट करता येतो. त्याच प्रकारे आपण जर एक्स ऍक्सिसला रिअल ऍक्सिस असं नाव दिलं आणि वाय ऍक्सिसला जर इमॅजिनरी ऍक्सिस असं म्हटलं, तर तो प्लेन एक्स वाय प्लेन हा आपण कॉम्प्लेक्स प्लेन म्हणून ट्रीट करू शकतो, असं त्याने लक्षात आणून दिलं. म्हणून त्या कॉम्प्लेक्स प्लेनलाच आर्गन डायग्राम किंवा आर्गन प्लेन असं सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे. बघा आता नेक्स्ट पॉइंट इज let z is equal to xy be a complex number, then the point P of xy represent the complex number z is equal to x plus iy. Okay. For example, suppose 1, 2. This point represent the complex number 1 plus 2i. ठीक है. Second example, -4 plus 3i. This complex number represent the point -4, 3. आता इथे बघा त्यांनी दोन्ही म्हणजे 1, 2 हा पॉइंट इक्विव्हॅलंट टू कॉम्प्लेक्स नंबर 1, 2 असं म्हटलंय. तिथे तीन त्या सिम्बॉल मध्ये तीन आडव्या रेषा आहेत. इक्विव्हॅलंटचं सिम्बॉल आणि इक्वलचं सिम्बॉल हे वेगवेगळं असतं, हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे ऑलरेडी. आता बघा इक्विव्हॅलंटचं सिम्बॉल. आता इक्विव्हॅलंट म्हणजे नॉट इक्वल. इक्विव्हॅलंट इज नॉट इक्वल म्हणजे ते इक्वल आणि इक्विव्हॅलंट मध्ये फरक काय आहे? जो तुम्ही जॉमेट्री मध्ये एकरूपता आणि समरूपता असे दोन पार्ट तुम्ही शिकलेले आहात. दोन त्रिकोण एकरूप असतात आणि दोन त्रिकोण समरूप असतात. कॉन्ग्रुअन्स अँड सिमिलॅरिटी असे दोन पार्ट तुम्ही शिकलेले आहात. त्याचप्रमाणे इक्वल म्हणजे एक्झॅक्टली इक्वल आणि इक्विव्हॅलंट म्हणजे
लाईकली इक्वल म्हणजे तो इक्वल अगदी एक्झॅक्टली इक्वल नसतो, तर तो सिमिलर असतो. ठीक आहे. म्हणजे बघा कोणताही कॉम्प्लेक्स नंबर हा पॉइंटच्या स्वरूपामध्ये आपल्याला प्लॉट करता येतो. आता तो कशा प्रकारे प्लॉट करता येतो ते आता इथे आपण डायग्राम मध्ये बघूयात. सिरीज डायग्राम. आता ही जी आपला जो रेग्युलर XY प्लेन आहे त्याचप्रमाणे एक्स ऍक्सिसला रिअल ऍक्सिस असं म्हटलं जातं कॉम्प्लेक्स नंबर प्लॉट करत असताना, आणि वाय ऍक्सिसला इमॅजिनरी ऍक्सिस असं म्हटलं जातं. ठीक आहे. आता P ऑफ XY हा आपला Z हा पॉइंट आहे, आणि म्हणून इथे बघा x इज इक्वल टू रिअल पार्ट ऑफ Z अँड y इज इक्वल टू इमॅजिनरी पार्ट ऑफ Z. ठीक आहे. Next point is modulus of Z. What is mean by modulus of Z? आता मॉड्युलस हा कन्सेप्ट ऑलरेडी आपण शिकलोय. मॉड्युलस म्हणजे काय, तर मॉड्युलस ऑफ नंबर मीन्स डिस्टन्स ऑफ दॅट नंबर फ्रॉम ओरिजिन. बरोबर, तुम्ही आज शिकलेले आहात. मॉड म्हणजे काय, मॉड्युलसचा शॉर्ट फॉर्म आहे मॉड. आणि आपण बघितलं की मॉड ऑफ 5 किती येतो, तर 5. आणि मॉड ऑफ -5 किती येतो, पुन्हा 5. आता मॉड ऑफ 5 आणि मॉड ऑफ -5 हे काय बेसिकली दाखवतात, तर जर तुम्ही रिअल नंबरची लाईन डोळ्यासमोर आणली, नंबर लाईन आपली, तर त्या नंबर लाईन मध्ये 5 आणि -5 ह्या दोन्ही पॉइंटचं ओरिजिन पासूनचं डिस्टन्स किती आहे, अंतर किती आहे, ते आपल्याला मॉड्युलस मधून कळतं. सिमिलरली मॉड्युलस ऑफ झेड म्हणजे काय, तर तुम्ही एखादा कॉम्प्लेक्स नंबर कॉम्प्लेक्स प्लेन मध्ये किंवा अर्गण प्लेन मध्ये प्लॉट केला तर त्या पॉइंटचं 0 या ओरिजिन पासूनचं डिस्टन्स म्हणजे तुमचा मॉड्युलस ऑफ झेड. ओके. आता इथे आपण थेरॉटिकली बघूया. लेट Z is equal to A plus IB be a complex number, then modulus of Z denoted by mod Z or R is defined as mod Z is equal to square root of A square plus B square. The point P of AB represent the complex number Z is equal to A plus IB, and therefore R is equal to mod Z is equal to A square plus B square is equal to distance OP. Hence, modulus of Z is the distance of point P from the origin, where the point P represent the complex number Z in a plane. ठीक आहे. त्यामुळे एखाद्या प्लेन मधला कॉम्प्लेक्स नंबर त्याचा डिस्टन्स ओरिजिन पासूनचं कसं काढलं जातं, तर R इज इक्वल टू मॉड Z इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर, आणि ते डिस्टन्स म्हणजे तुमचा मॉड्युलस ऑफ Z. आता इथे हे डिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी तुम्ही एक गोष्ट करायची आहे. कोणताही एक कॉम्प्लेक्स नंबर तुम्ही XY प्लेन मध्ये प्लॉट करा, आणि ते डिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी तो पॉइंट तुम्ही प्लॉट केलात आणि त्यातून जर परपेंडिक्युलर टाकलात एक एक्स ऍक्सिस वर, तर तुम्हाला एक राईट अँगल ट्रायंगल मिळेल. त्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये तुम्ही पायथागोरस थिअरम शिकलेले आहात. पायथागोरस थिअरम वापरून त्या पॉइंटचं ओरिजिन पासूनचं डिस्टन्स तुम्ही फाइंड आउट करू शकता. ठीक आहे. आणि म्हणूनच त्या पायथागोरस थिअरम आपण वापरलाय, म्हणून इथे त्याचा फॉर्म्युला आपल्याला R इज इक्वल टू रूट ऑफ A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर असा मिळालेला आहे. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल बघा इथे दिलंय Z इज इक्वल टू 4 प्लस 3 आहे असा कॉम्प्लेक्स नंबर आहे. मग आता Z इज इक्वल टू 4 प्लस 3 आहे हा कॉम्प्लेक्स नंबर कोणत्या पॉइंटने आपण दाखवणार आहोत, तर पॉइंट P4 3 ह्या पॉइंटने आपण तो पॉइंट XY प्लेन मध्ये दाखवणार आहोत. त्यामुळे त्याचं डिस्टन्स काय येणार आहे, मॉड्युलस ऑफ Z इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 4 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर that is equal to square root of 25 and which is equal to 5. पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट घेणार आहोत कारण मॉड्युलस म्हणजे डिस्टन्स असल्यामुळे त्याची व्हॅल्यू ही ऑलवेज पॉझिटिव्ह असते. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट इज आर्ग्युमेंट ऑफ झेड. आता आर्ग्युमेंट ऑफ झेड म्हणजे काय,
तर आर्ग्युमेंट ऑफ झेड म्हणजे इफ झेड इज इक्वल टू a plus ib is a complex number, okay, then that z represent a point ab. आणि हा जो पॉइंट AB आहे, पॉइंट P इज इक्वल टू AB, त्याचे कोऑर्डिनेट AB असतील, ते तो पॉइंट जर तुम्ही XY प्लेन मध्ये प्लॉट केला तर तो पॉइंट एक्स ऍक्सिस च्या पॉझिटिव्ह डिरेक्शन शी रिलेटेड एक अँगल तयार करतो आणि तो अँगल थीटा त्यालाच आपण काय म्हणतो, आर्ग्युमेंट ऑफ झेड असं म्हणतो. बघा आता इथे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. OP makes an angle theta with positive direction of x-axis. Theta is called the argument or amplitude. त्याला amplitude असं सुद्धा म्हटलं जातं. Argument or amplitude of the complex number z is equal to a plus ib, which is denoted by argument of z, arg of z. आता ही डायग्राम बघा. यामध्ये OP P of AB हा पॉइंट आहे. z इज इक्वल टू a प्लस ib या कॉम्प्लेक्स नंबर शी रिलेटेड P of AB हा पॉइंट आपण प्लॉट केला XY प्लेन मध्ये, म्हणजेच कॉम्प्लेक्स प्लेन मध्ये. ठीक आहे. एक्स ऍक्सिस डिनोट रियल ऍक्सिस अँड वाय ऍक्सिस डिनोट इमॅजिनरी ऍक्सिस. त्या कॉम्प्लेक्स नंबरने थीटा हा अँगल पॉझिटिव्ह डिरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिसशी केलेला आहे आणि तो अँगल त्यालाच आपण काय म्हणणार आहोत, आर्ग्युमेंट ऑफ झेड असं म्हणणार आहोत. ठीक आहे. आता हा आर्ग्युमेंट ऑफ झेड कसा काढायचा, तर बघा आता P हा पॉइंट आहे, त्याच्यावरून तुम्ही जर परपेंडिक्युलर टाकला PM ऑन एक्स ऍक्सिस, इफ यू ड्रॉ परपेंडिक्युलर PM from the point P on the x-axis, then we get OM is equal to the line segment OM is of the distance A. म्हणजे लाईन सेगमेंट OM ची लेंथ किती आहे, तर ती A आहे आणि लाईन सेगमेंट PM ची लेंथ किती आहे, तर ती B एवढी आहे. आणि हा राईट अँगल ट्रायंगल आपल्याला मिळालाय कारण आपण परपेंडिक्युलर ड्रॉ केलाय. त्यामुळे इथे आपण पायथागोरस थिअरम अप्लाय करू शकणार आहोत. त्यामुळे मॉड झेड ला आपण काय म्हटलंय, आर असं नाव दिलेलं आहे. ठीक आहे. आता थीटा हा ह्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये तुम्ही ट्रिगोनोमेट्री शिकलेले आहात. ट्रिग्नोमेट्रिक रेशो नुसार थीटा या अँगलचा साइन रेशो काय येईल, तर साइन थीटा इज इक्वल टू बी अपॉन आर. बरोबर आहे. अपोजिट साइड अपॉन hypotenuse, and cos theta is equal to adjacent side upon hypotenuse, and that is a upon r. Okay, and where r is not equal to 0, and therefore we can write b is equal to r sin theta and a is equal to r cos theta. Now b is equal to r sin theta and a is equal to r cos theta, therefore we can write b upon a is equal to tan theta. बरोबर ना. b अपॉन a म्हणजे काय, तर r sin theta अपॉन r cos theta, r कॅन्सल होईल आणि sin theta अपॉन cos theta इज इक्वल टू tan theta. त्यामुळे आपल्याला tan theta इज इक्वल टू b अपॉन a, where a is नॉन झिरो असं मिळालेलं आहे. Therefore we can write theta is equal to tan inverse of b upon a, and which is equal to argument of z. ठीक आहे. म्हणजे आर्ग्युमेंट एखादा कोणताही कॉम्प्लेक्स नंबर दिला असेल a प्लस IB, तर त्याचा आर्ग्युमेंट कसा काढायचा, तर आर्ग्युमेंट ऑफ झेड that is theta is equal to tan inverse of b upon a. This is formula for argument of the complex number z. ओके, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. आता याचा आपण एक एक्झाम्पल बघूया. If z is equal to 2 plus 2i, then argument of z is equal to theta and is equal to tan inverse of b upon a, means 2 upon 2, because complex number z a plus ib is equal to 2 plus 2i, so a is equal to 2 and b is equal to 2 also. Therefore tan inverse of 2 upon 2, and therefore theta is equal to tan inverse of 1, and therefore we know that tan of pi by 4 is equal to 1, and therefore theta is equal to pi by 4, that is 45 degrees. Okay, now
Now there are some notes. First note is, if tan x is equal to y, then its inverse function is given by x is equal to tan inverse of y, or x is equal to arc of tan of y. Okay, and as tan of pi by 6 is equal to 1 upon root 3, then tan inverse of 1 upon root 3 is equal to pi by 6. So second note, tan of minus pi by 4 is equal to tan of pi by 4 and is equal to minus of 1. Then tan inverse of minus of 1 is equal to minus pi by 4. Then third note, there is a table which indicate if your point, where your point lie, and what will be sign of tan. आता इथे बघा, ह्या टेबल मध्ये आपल्याला z हा कॉम्प्लेक्स नंबर दिलेला आहे a प्लस ib. बघा, या ठिकाणी आपल्याला या टेबल मध्ये z इज इक्वल टू a प्लस ib हा कॉम्प्लेक्स नंबर पहिल्या कॉलम मध्ये दिलेला आहे. त्यानंतर त्याचं एक्झाम्पल दिलेलं आहे. पहिल्या कॉलम मध्ये कॉम्प्लेक्स नंबर दिलाय म्हणजे तो त्याचा a आणि b रिअल आणि इमॅजिनरी पार्ट कसे असतील एक्झॅक्टली ते दिलेलं आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या कॉलम मध्ये त्याचं एक्झाम्पल दिलेलं आहे. तिसऱ्या कॉलम मध्ये तुम्हाला क्वाड्रंट किंवा ऍक्सिस सांगितलेला आहे. म्हणजे तो पॉइंट दिलेला कोणत्या क्वाड्रंट मध्ये लाय होईल किंवा कोणत्या ऍक्सिस वर लाय होईल ते तुम्हाला सांगितलेलं आहे. नेक्स्ट कॉलम मध्ये तुम्हाला थीटा कसा असेल ते सांगितलेलं आहे आणि लास्ट कॉलम मध्ये आपल्याला त्याचं एक्झाम्पल दिलंय. आता पहिलं बघा, इफ a इज ग्रेटर दॅन 0 अँड b इज इक्वल टू 0, देन आता बघा इथे रिअल b इज इक्वल टू 0 आहे आणि a पॉझिटिव्ह आहे, बरोबर. त्यामुळे a पॉझिटिव्ह आहे म्हणजे रिअल ऍक्सिस, पॉझिटिव्ह रिअल ऍक्सिस वरती त्याचा x कोऑर्डिनेट आहे आणि b 0 आहे, त्यामुळे तो पॉझिटिव्ह x ऍक्सिस वरती लाय होणार आहे पॉइंट, बरोबर. फॉर एक्झाम्पल z इज इक्वल टू 3, दिस पॉइंट विल लाय ऑन पॉझिटिव्ह डिरेक्शन ऑफ x ऍक्सिस. तो थीटा आता तो x ऍक्सिस वरच असल्यामुळे थीटा किती असणार आहे, ऑब्विसली 0 असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, इफ a इज ग्रेटर दॅन 0, b इज ग्रेटर दॅन 0, a आणि b हे दोन्हीही रिअल आणि इमॅजिनरी पार्ट जर पॉझिटिव्ह असतील तर आपला कॉम्प्लेक्स नंबर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये जाणार आहे. ठीक आहे. आणि फर्स्ट क्वाड्रंट मध्ये थीटा काय मिळणार आहे, टॅन इनव्हर्स ऑफ b अपॉन a. ठीक आहे. आता आणि फर्स्ट क्वाड्रंट मधला कोणताही अँगल हा 0 आणि 90च्या मधला असतो, बरोबर ना. and therefore theta is lie between 0 and pi by 2. So 0 less than theta less than pi by 2 असं रिलेशन आपल्याला मिळेल. and theta is equal to tan inverse of b upon a. त्याचं एक्झाम्पल काय दिलंय, इज एक्झाम्पल theta is equal to pi by 4, हे त्याचं एक्झाम्पल इथे दिलेलं आहे. त्यानंतर बघा थर्ड लाईन मध्ये a is equal to 0 and b is greater than 0. आता इथे बघा, रिअल पार्ट 0 आहे, इमॅजिनरी पार्ट पॉझिटिव्ह आहे. रिअल पार्ट 0 असल्यामुळे आपला हा पॉइंट पॉझिटिव्ह इमॅजिनरी ऍक्सिस वरती म्हणजे वाय ऍक्सिस वरती लाय होणार आहे, पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस वरती. आणि याचं एक्झाम्पल काय दिलंय, z इज इक्वल टू 5 आहे. ठीक आहे. आता पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस वरती अँगल किती असेल तर 90 डिग्री. देअरफॉर थीटा इज इक्वल टू पाय बाय 2. ओके. आता आपण हा टेबल मधला नेक्स्ट पार्ट आहे दुसऱ्या स्लाइड वरती, तो बघूया. बघा आता त्याच्या पुढचं, a इज लेस दॅन 0 अँड b इज ग्रेटर दॅन 0. आता a निगेटिव्ह आणि b पॉझिटिव्ह म्हणजेच आपला पॉइंट कुठे जाईल तर तो सेकंड क्वाड्रंट मध्ये जाईल. ठीक आहे. त्याचं एक्झाम्पल दिलंय, z इज इक्वल टू मायनस रूट 3 प्लस i. आता इथे हा सेकंड क्वाड्रंट मध्ये थीटा इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ b अपॉन a प्लस पाय असं आपण घेतलेलं आहे. आता सेकंड क्वाड्रंट मध्ये बघा टॅन कसा असतो, तर टॅन हा
पॉझिटिव्ह तुम्हाला माहिती आहे तुम्ही अलाइड अँगल मध्ये ऑल शुगर टी कप्स आर पॉझिटिव्ह असं शिकलेले आहात एक ट्रीटमेंट म्हणजे सेकंड क्वाड्रंट मध्ये टॅन पॉझिटिव्ह असतो बरोबर ना त्यामुळे आपला जो अँगल आहे तो कुणाच्या मध्ये असणार आहे तर π/2 आणि पायच्या मध्ये असणार आहे ठीक आहे म्हणजे 90 डिग्री आणि 180 डिग्रीच्या मध्ये आपला थीटा असणार आहे देअरफॉर आता इथे एक्झाम्पल दिले बघा tan इनव्हर्स ऑफ -1/√3 म्हणजे आता जे z इज इक्वल टू -√3 प्लस आय हा नंबर आपण त्याचा आर्ग्युमेंट काय येईल तर थीटा इज इक्वल टू -1/√3 प्लस पाय and which is equal to theta is equal to minus tan inverse of -1/√3 is equal to minus of tan inverse of 1/√3 and which is equal to minus of π/6 plus pi means 5π/6 एवढा आपला अँगल असणार आहे ठीक आहे आता बघा नेक्स्ट पॉइंट कंडिशन इज a लेस दॅन 0 b इज इक्वल टू 0 a निगेटिव्ह b 0 म्हणजेच हा निगेटिव्ह रिअल ऍक्सिस वरती असणार आहे पॉइंट आणि या ठिकाणी थीटाची व्हॅल्यू पाय एवढी असणार आहे त्यानंतर a लेस दॅन 0 b लेस दॅन 0 म्हणजे तो पॉइंट आपला थर्ड क्वाड्रंट मध्ये जाणार आहे फॉर एक्झाम्पल बघा -1 -√3i हा पॉइंट घेतलाय त्यांनी त्याचा आर्ग्युमेंट काढला तुम्ही तर थीटा इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ b अपॉन a प्लस पाय हा फॉर्म्युला आहे आपल्याकडे आणि मग आपला आर्ग्युमेंट कुठल्या दोन अँगलच्या मध्ये असेल तर तो 180 डिग्री आणि 270 डिग्री याच्यामध्ये असेल थर्ड क्वाड्रंट मधला अँगल ठीक आहे त्यामुळे थीटा इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ -√3 अपॉन -1 प्लस पाय मीन्स टॅन इनव्हर्स ऑफ √3 म्हणजे π/3 प्लस पाय म्हणजे 4π/3 एवढा अँगल आपल्याला मिळणार आहे ओके बघा नेक्स्ट कंडिशन इज a इज इक्वल टू 0 b इज लेस दॅन 0 आता a हा म्हणजे पॉझिटिव्ह रिअल ऍक्सिस वरचा जो कोऑर्डिनेट आहे तो 0 आहे आणि b इज लेस दॅन 0 म्हणजे इमॅजिनरी पार्ट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर जो आहे तो निगेटिव्ह आहे त्यामुळे तुमचा पॉइंट कुठे लाय होणार आहे तर ऑन निगेटिव्ह इमॅजिनरी ऍक्सिस वरती लाय होणार आहे फॉर एक्झाम्पल बघा z इज इक्वल टू -2i आता z इज इक्वल टू -2i ह्याचा आर्ग्युमेंट काय येईल तर थीटा इज इक्वल टू 3π/2 म्हणजे z इज इक्वल टू -2i असल्यामुळे आर्ग्युमेंट ऑफ z इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ b अपॉन a म्हणजे -2/0 पण आता अपॉन 0 म्हणजे टॅन ची व्हॅल्यू काय झाली इन्फिनिटी झाली आणि टॅन ची व्हॅल्यू इन्फिनिटी कधी असते टॅन ज्या वेळेला कॉस थीटा हा 0 असतो तुमचा कारण का टॅन म्हणजे साइन थीटा अपॉन कॉस थीटा मग कॉस थीटा हा 0 कधी असतो तर ऍट पॉइंट थीटा इज इक्वल टू 90 डिग्री बरोबर त्यामुळे आपल्याला थीटाची व्हॅल्यू 90 डिग्री मिळाली पण ती 90 डिग्री तो पॉइंट तुमचा कुठे आहे तर निगेटिव्ह ऍक्सिस वरती आहे म्हणजे ती काय असणार आहे -90 असणार आहे -90 म्हणजेच अँगल 3π/2 ठीक आहे त्यानंतर बघा इफ a इज ग्रेटर दॅन 0 b इज लेस दॅन 0 z इज इक्वल टू 1 - i बरोबर 1 - i हा कुठे असणार आहे पॉइंट तर फोर्थ क्वाड्रंट मध्ये लाय होणार आहे कारण त्याचा कोऑर्डिनेट काय असणार आहे त्या पॉइंटचे 1 - 1 असे असणार आहेत बरोबर मग थीटा आर्ग्युमेंट थीटा किती येईल तर टॅन इनव्हर्स ऑफ b अपॉन a प्लस 2π आणि त्यामुळे तुमचा अँगल हा कुठे लाय होईल तर 3π/2 लेस दॅन थीटा लेस दॅन 2π therefore theta is equal to tan inverse of 1 upon -1 plus 2π and therefore minus π/4 plus 2π and therefore 3π/4 असा तुमचा थीटा असणार आहे ठीक आहे सो इन दिस वे हे जे टेबल आहे हे तुमच्या पुस्तकामध्ये मधलंच टेबल आहे तुमच्या पुस्तकामध्ये हे टेबल डिटेल मध्ये दिलेलं आहे ते आपण एक्सप्लेन केलंय त्यानंतर बघा ह्या टेबलचा वापर करून आपण काही एक्झाम्पल्स सॉल्व्ह करणार आहोत ठीक आहे त्यातलं पहिलं एक्झाम्पल बघा
If z is equal to 1 plus 3i, find the modulus and amplitude of z. आता इथे बघा 1 plus 3i हा कॉम्प्लेक्स नंबर दिलाय, त्याच्यामध्ये a is equal to 1 and b is equal to 3 and both are positive. A and b are positive. So modulus of complex number z is equal to 1 square root of 1 square plus 3 square, so root 10. Now amplitude of z or argument of z is equal to theta, so is equal to tan inverse of b upon a, which is equal to tan inverse of 3 upon 1 and which is equal to tan inverse of 3. Okay. So next example is find the modulus argument of complex number minus 7 plus 24i. Solution. Let z is equal to minus 7 plus 24i. आता याच्यामध्ये a किती आहे -7 आहे, b किती आहे 24 आहे. आपण फॉर्म्युला वापरणार आहोत mod z is equal to square root of -7 square plus 24 square, so which is equal to -7 square is 49 and 24 square is 576 आणि मग त्यांची ऍडिशन येईल 625 and therefore square root of 625 is equal to 25 तुम्हाला मिळणार आहे. ओके. नाउ आर्ग्युमेंट ऑफ z, theta is equal to tan inverse of b upon a, so tan inverse of 24 upon -7. ओके. आता बघा इथे या ठिकाणी 24 अपॉन -7 हा ऑड नंबर आहे किंवा 3 हा सुद्धा ऑड नंबर आहे. tan ची आपल्याकडे स्टँडर्ड व्हॅल्यू नाही येते, त्यामुळे ते आपण आहे तसंच लिहिणार आहोत tan इनव्हर्स ऑफ 3 किंवा tan इनव्हर्स ऑफ 24 अपॉन -7. पण ह्याच व्हॅल्यू जर तुम्हाला टॅनच्या ज्या आपल्या व्हॅल्यू आपल्याकडे अवेलेबल आहेत, फॉर एक्झाम्पल 1 म्हणजे tan ऑफ π/4 म्हणजे मग तेव्हा इथे तुम्हाला तो अँगल लिहिणं अपेक्षित आहे, किंवा √3 असेल तर त्याचा tan इनव्हर्स तो पण आपला स्टँडर्ड अँगल आहे, तो इथे लिहिणं अपेक्षित आहे. ठीक आहे. So here theta lies in second quadrant. Now we see some properties of modulus of complex number and some properties of argument of complex number. So first, if z1, z2 and z3 and three complex number, then first property is mod z is equal to 0 if and only if z is equal to 0. That is, real part of z is equal to imaginary part of z and which is equal to 0. Okay. Second property is mod z is equal to mod of minus z and is equal to mod of z bar is equal to mod of minus z bar. Third property is minus mod z less than or equal to real part of z less than or equal to mod z, and minus mod z less than or equal to imaginary part of z and less than or equal to mod z. Then next property is z into z bar is equal to mod z square. Next property is z into mod of z1 into z2 is equal to mod of z1 into mod of z2. Then next property is mod of z1 upon z2 is equal to mod of z1 upon mod of z2, where z2 not equal to 0. Next property is mod of z1 plus z2 less than or equal to mod of z1 plus mod of z2. Next property is mod of z1 plus z2 bracket square is equal to mod of z1 square plus mod of z2 square plus 2 into real part of z1 z2 conjugate. Then next property is z1 minus z2 bracket square is equal to z1 square plus z2 square minus 2 into real part of z1 z2 conjugate. Next property is z1 plus z2 bracket square plus z1 minus z2 bracket square is equal to 2 into mod of z1 square plus mod of z2 square. Next property is
mod of az1 minus bz2 bracket square plus mod of bz1 plus az2 bracket square is equal to a square plus b square into mod of z1 square plus mod of z2 square, where ab belong to R. So in this way, these all are properties of the modulus of complex number. ठीक आहे. तर ह्या सगळ्या प्रॉपर्टी तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत, त्या तुम्ही पाठ करायच्या आहेत, कारण त्या प्रॉपर्टीज आपल्याला जिथे जिथे वापराव्या लागतील त्या आपल्याला माहिती असायला हव्यात. ठीक. नाउ नेक्स्ट पॉइंट इज प्रॉपर्टीज ऑफ आर्ग्युमेंट. First property is argument of z1 into z2 is equal to argument of z1 plus argument of z2. Second property, argument of z1 upon z2 is equal to argument of z1 minus argument of z2. Third property is argument of z1 plus argument of z1 conjugate is equal to 0. Next property is argument of z conjugate is equal to minus of argument of z is equal to argument of 1 upon z. And last property is, if argument of z is equal to 0, then z is real. Okay. In this way, today we have studied about modulus of z and argument of z, properties of modulus of z and argument of modulus of argument of z, properties of argument of z, and how to plot the given complex number in complex plane or Argand plane. In next lecture, we will study polar and exponential form of complex number. Thank you.